भाकरी पोरं गाडी दिवय. अरे तुझी भाकरी जरा आज पळून त्याचं काय तुझं कुठून आहे तुझं जेवण कसं काय तुझं सगळ्यांचं ठीक आहे तुमच्या बाळाच्या आशीर्वादाने माझा बी ठीक आहे. अरे काय झालं आता बाळांच्या कटकटीने आपल्याला जमतच नाही बायकोला कटकट करते मी माझ्या मित्रांकडे जायचं मित्र माझं काही चोकलं काय राव काय तुला पटत आहे काय नो अरे चुकलं यायला बांगण्याच्या आधीच गेला चुकलं बाटली तर पण घंटो आणि फिंटो वजनदार बोलायचं मराठ बोल चोकलं मग मी म्हटलं काय झालं मी मित्राकडे जाणार म्हणजे अजिबात जाऊ देणार नाही तुम्ही दररोज एक गाव बघताय मला कधी तालुक्याला नेलं का तर म्हणलं पुण्याला नेतो नको मुंबईला नको नगरला नको आता मग तुला जायचं कुठं मी म्हणजे मला आज इथं तिथं जायचं नाही मला लंडन बघायचंय बायकोचं काही शिक्षण त्याचं शिक्षण तिचं नाव आहे धोंडण आणि बघायचं म्हणजे लंडन आता लंडनला जायचं म्हणजे एका माणसाला 25 लाख रुपये लागतात विमानाने जावं लागतं आपण गरिबांनी कसं काय जायचं त्याची तरी तिची समजूत घातली आणि बाहेर निघालो इथं तुमच्या गाव पाच जणांच्या बायकांनी मला दरवाजात अडवलं आणि अरे ते बचत गटात तुमच्या बायका माझी बायको आहे आता ते कसं कामासाठी आले असतील त्यांनी खिडकीतच आमच्या दोघांचं भांडण ऐकलो आणि त्या बायांनी मजा घ्यायची ठरवली ना माझी सिंगल करायची आडवलं मला अजिबात जायचं नाही वहिनी म्हणजे तेच बरोबर आहे त्या वहिनीचं नाव आम्हालाही बघायचंय लंडन मला आता हे 4-5 बायका मिळाल्या हे आपल्याला वेळेत करतील डोकं लढवलं त्या चौकी पद्धतीनं घरात घेतलं आणि दरवाजा लावला आता मेन मुद्द्यावाला दरवाजा काय लावला तुमच्या लहान मुली येऊन तिथं गोंधळ करू नये काका काय चाललंय नाना काय चाललं मामा काय चाललं म्हणून दरवाजा लावला त्यांना पुढं बसवलं आणि बाहेर काढलं जगाचा नकाच्या बाहेर काढलं त्यांच्या पुढे हातरला आणि केली सुरुवात नकाशा दाखवायला हे अमेरिका हे रशिया हे काही लंडन अरे हे जर्मन हे अमेरिका हे रशिया हे काही लंडन आता आमची बायको आली आता नकाशावर डोळे फिरवायला लागली अगं बाय कुठं लंडन तिने बायको शिकलेली तिने वाचलं आणि पडतीची बोटवर म्हणजे ह्या काय लंडन नकाशाच्या मधल्या भागावर लंडन आहे याची बायको लागली वाढायला अगं बाय लंडन लई मोठं आणि एवढंच कसं अक्षरती लंडन म्हणजे बायको म्हणते आणि त्या कधी जायला बारीक आहे रात्री मग किती मोठं दिसतंय आमच्या बायकोला लंडन तुमची किंमत केली तुम्हाला कुठेतरी ठेवलं नाही अरे ते मग ते नास्तिक आहे पाय बघत एक छत्रपती शिवाजी महाराज व एका 16 वर्ष 2 गडकीला काबीज केला आणि मराठ्याचा भगवा झेंडा फडकवला पाय पोरग काढायला मीन मारायली सगळी अरे मग पडेल ना एक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताची शिल्पकार आणि घटनाकार हिरोबाई पडा राजीच्या राणी लक्ष्मीबाई मर्दानीबाई नीली पण 2 शब्द बोलली मरी जाऊंगी मुझे मेरी घाची नाही दूंगी काय झालं रे बुक्कीतच चिंगळ बाहेर काढली काय आला त्याच्या शिजराणीच्या दोन काय खायचे का तुझ्या शिजराणीच्या दोन गाडी मला माझ्या दगडीच्या त्याची बायको तिची सर्वांना किती बाटली होती किती पदवी होती हा पेसन सम्राटनी एक दिवस पाहुणे आले दगडीला म्हणलं दगडी बेसन बनव दगडीने स्टोव पेटवला बेसनाचं पत्त्यावर स्टोववर ठेवलं बरका झाला झाली
राडा की आराम करो. तू रडतो का उडतो? रड 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 रड. चाळी गेली पण मारता मारता दोन शब्द बोलून मी काय बोलली भले माय मर जाऊंगी लेकिन बेसन कभी नहीं छोडूंगी. हा कुठं धाचीची राणी लक्ष्मीबाई मर्दानी बाई आज इथे नाव गर्वाने घेतलं जातं तर मंडळी याच्या आईचं नाव आमच्या अख्ख्या गावात आहे. आज घरातून कोणी गेलं तर त्याला नाही म्हणत नाही. तो अकड भाकर खा पाणी पी. काय रे पुण्याची बुधवार अवतारावर याच्या लय त्या शाटा काढल्या. कॅसेट एक असती मग तुझ्या किती हा बरं भरपूर अनेक वचनी बोलावं लागेल. कसं याची कॅसेट काढली असं नाही याच्या कॅसेटा काढल्या भरपूर भरपूर. ओ मेरी जोरा जबी तुझे मालूम नहीं, ओ मेरी जोरा जबी तुझे मालूम नहीं, अब तक तू रसी और मैं जवान. आई तो सत्यनारायणाची कथा. ऐका नारायण सांगते हा ऐका सत्यनारायणाची कथा. हे म्हणजे मी सत्यनारायणाची कथा काय तुझ्या आईचं लग्न होतं का? हे ऐकं नारायणचे कोणचं गाणं कसं घालतो म्हणतो ऐकत सत्यनारायणाची कथा. ऐकायचं होतं नाही तर काय तुम्ही हे ऐकून ऐकला ना. किती सुंदर आहे ट्रॅक्टर इथं गावाडे पोकाळा आलो तुम्ही. तुम्ही कोण आहात? मी सुद्धा गाणं म्हणतो. काय म्हणणार? मराठी गाणं म्हणतो. गाणं ऐका. पैसे तुम्ही देऊ नका मला. माझ्याकडून पैसे घेऊन जा. पैसे देणार नाही तुम्ही. ऐका गाणं आपलं. बोल ही पिकली माझ्या नवकली या रे या तुम्ही सारीच या. बोल ही पिकली माझ्या नवकली या रे या तुम्ही सारीच या. अरे काय काय चाललं तुझं? तीन नवस्मर होते गाणं. बोल ही पिकली माझ्या नवकली या रे या तुम्ही सारीच या. आजूबाजूला कोणाला पावा, आजूबाजूला कोणाला पावा, एका एकाने नंबर लावा. अरे गाणं कसं होतं? बोरी पिकली भारण वाकली, बोरी पिकली भारण वाकली, कडा मुलांनो जागावा, आजूबाजूला पाहून घ्यावा, एक एकाने नंबर लावा. आपलं गाणं आहे पाहिजे. हे माझं गाणं 1900 कालचं, 1900 कालचं. त्याला सांग सुद्धा माहित नाही. या या अरे बापरे, आता हे कोण? एक नंबर काय एक नंबर हे खरं. बाकीची? माझ्या मागं लागून नाही देत असं ते. काय? मग तुम्ही एक नंबर काय? हा. गाणं कसं झालं पाहिजे? गाणं तृप्त झाले पाहिजे. तृप्तच होणार फक्त गाणं ऐका माझं. पिकलेलं जांभूळ दिसतंय वाढूळ, त्याच त्याच्या दोन्ही करा. काय सुंदर गाते लय गाणं गाते. गाते दादा काही नारगट बिडू का टाकलाय. कोमल गाते तू, कोमल कोमल गाते. पिकलेलं जांभूळ दिसतंय वाढूळ, त्याच त्याच्या दोन्ही करा. मी एक टाकून पाहतो खाडा, मी एक टाकून पाहतो खाडा, माझं जमलं तर तुम्ही विचारा. मायचे नाले खाली तुमच्या काही गाणी म्हणून पाहिजे फसायला तुम्ही.